मित्रांनो, शिक्षण संवाद KG to PG या MPC न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण काउंटडाऊन 10वी याची संपूर्ण सिरीज पाहिलेली आहे. जवळजवळ सर्व विषयांचं मार्गदर्शन अभ्यासलं आहे, ऐकलेलं आहे. त्याप्रमाणे आपण कृतीही करायला सुरुवात केली असेल. आज आपण या अभ्यासमालेचा शेवट करणार आहोत. या शेवटच्या मालिकेमध्ये, या शेवटच्या पुष्पामध्ये आपण म्हणूयात की विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयीचं मार्गदर्शन मी आज तुम्हाला करणार आहे. विज्ञान शब्द उच्चारल्या सर्वजण म्हणतात की स्कोरिंग सब्जेक्ट. स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे काय? स्कोरिंग सब्जेक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळतात त्याला आपण सायन्स अँड मॅथमॅटिक्स किंवा विज्ञान आणि गणित म्हणतो. आपण विज्ञान भाग 2 याची तयारी त्या दृष्टिकोनातून करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून या उरलेल्या 5-6 दिवसामध्ये मला लेखी परीक्षेमध्ये 40 पैकी 36, 37, 38, 39, 40 पैकी 40 हे मार्क कसे पडतील त्याला आपण स्कोरिंग म्हणतो, त्याला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणतो. त्या दृष्टिकोनातून आपण आज पाहणार आहोत. आपल्याला कल्पना आहे एकूण 50 मार्क असले तरी 10 मार्क प्रात्यक्षिकाला, प्रयोगाला आहेत. ती परीक्षा तुमची झालेली आहे. आता लेखी परीक्षेमध्ये जी 15 मार्चपासून सुरू होणार आहे त्या लेखी परीक्षेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान भाग 2ला 40 गुण आहेत. एकूण तुमची कृतीपत्रिका, तुम्ही म्हणाल कृतीपत्रिका म्हणजे काय? आता प्रश्नपत्रिकेला कृतीपत्रिका म्हणतात. तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 60 गुणांचे प्रश्न आहेत. 40 मार्क सक्तीचे आहेत आणि 20 मार्क ऑप्शनला आहेत. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायसाठी वाव आहे. त्याला आपण, जिथे ऑप्शन जास्त असतं त्याला आपण सोपी कृतीपत्रिका म्हणतो. जिथे ऑप्शन कमी असतं ती कृतीपत्रिका अवघड असते. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2ची कृतीपत्रिका सोपी आहे. किती प्रश्न आहेत त्या कृतीपत्रिकेत? त्या कृतीपत्रिकेत आहेत 4 प्रश्न. प्रश्न 1 आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन. मराठीमध्ये त्याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो. त्याच्यामध्ये पुन्हा अ आणि ब असे 2 भाग आहेत. अ ला 5 मार्क आहेत, ब ला 5 मार्क आहेत. अ मध्ये बहुपर्यायी प्रश्न 5 विचारणार आहेत, प्रत्येकी 1 गुण. याच्यामध्ये सुद्धा बोर्डाने तुमच्यासाठी एक डिक्लेरेशन केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की प्रश्न 1 च्या 5 बहुपर्यायी प्रश्नांपैकी 3 प्रश्न तुमच्याकडं प्रयोगाची पुस्तिका आहे. त्या प्रयोगाच्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक प्रयोग संपल्यानंतर 5 याप्रमाणे साधारणतः 50 MCQ, 50 बहुपर्यायी प्रश्न दिलेत. त्याच्यातले 3 विचारायचे हा नियम आहे. म्हणजे मार्च 22च्या विज्ञान तंत्रज्ञान भाग 2च्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 1 मध्ये बहुपर्यायी 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न आज तुमच्या जवळ आहेत. म्हणजे ती प्रश्नपत्रिका फुटलेली आहे, तुमच्या भाषेत बोलायचं असेल तर. तेव्हा त्या प्रयोग पुस्तिकेतले सगळे बहुपर्यायी प्रश्न तयार करून ठेवा. आणि 2 प्रश्न फक्त परीक्षक त्याच्या बुद्धिमत्तेनुसार विचारणार आहे. प्रश्न 1 ब मध्ये 5 मार्क आहेत. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? त्याच्यामध्ये विसंगत घटक ओळखा असा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये सहसंबंध पूर्ण करा असा प्रश्न येऊ शकतो.
तर सहसंबंध पूर्ण करा याचा अर्थ काय आहे? समजा तुम्हाला प्रश्न विचारला की भात आणि त्याच्या पुढे असेल पिष्टमय पदार्थ, आणि त्याच्या पुढे टाकलं तरी की मुगाची डाळ आणि डॅश डॅश डॅश, याचा अर्थ तुम्ही पहिला सहसंबंध लक्षात घ्यायचा की भातामध्ये पुष्टमय पदार्थ असतात, तर डाळीमध्ये कोणता पदार्थ असेल, मुगाच्या डाळीत कोणता अन्न घटक असेल, कोणता पदार्थ असेल, तर मुगाच्या डाळीत आहे प्रथिन. इथं तुम्ही मुगाच्या डाळीच्या पुढे जर दिलं की तृणधान्य, उत्तर बरोबर आहे, पण सहसंबंध चुकीचा आहे. सहसंबंध चुकीचा आहे, याला आपण सहसंबंध म्हणतो. याच प्रश्नामध्ये तुम्हाला चूक की बरोबर हाही प्रश्न येऊ शकतो. याच प्रश्नामध्ये तुम्हाला एकक लिहा, समीकरण लिहा. विज्ञान 2 मध्ये काही समीकरण नाही आहेत. या प्रश्नामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तर द्या, एका शब्दात उत्तर द्या. या प्रश्नामध्ये तुम्हाला छोटासा फ्लोचार्ट पण देतील. फ्लोचार्ट म्हणजे काही चौकटी मोकळ्या केलेल्या असतात आणि त्या मोकळ्या चौकटीत तुम्ही त्याची उत्तरं लिहायची असतात. समजा तुम्हाला श्वसन संस्था दिली, श्वसन संस्था, आणि खाली मोकळी चौकट टाकली की ऊर्जा निर्मितीचा कारखाना, त्याच्या खाली टाकलं की तंतुकणिका. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की श्वसन संस्थेमध्ये तंतुकणिकेच्या मदतीने ऑक्सिजनचा अन्नाबरोबर संयोग होऊन ऊर्जा निर्माण होते. हे ज्याला कळलंय त्याला तो फ्लोचार्ट भरता येतो. जर फ्लोचार्ट दिला असेल तर 2 चौकटी दिल्या असतील, अर्धा अर्धा मार्क असेल तिथे. याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतो. वस्तुनिष्ठ प्रश्नाला एकूण 10 मार्क आहेत. एक अ ला 5 मार्क आणि एक ब ला 5 मार्क. प्रश्न दुसरा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि ब असे 2 भाग आहेत. अ मध्ये शास्त्रीय कारणं आहेत. तुम्हाला 3 शास्त्रीय कारणं विचारतील, 3 पैकी 2 लिहायची, प्रत्येकी 2 मार्क, म्हणजे एकूण 4 मार्क. आपल्या सर्वांना कल्पना आहे की विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 मध्ये जीवशास्त्र आहे, सूक्ष्म जीवशास्त्र आहे, पर्यावरणशास्त्र आहे आणि आरोग्यशास्त्र आहे. प्रश्न 2 अ मध्ये जी शास्त्रीय कारणं विचारणार आहेत ती शास्त्रीय कारणं, एक कारण जीवशास्त्रातलं असेल, एक कारण सूक्ष्म जीवशास्त्रातलं असेल आणि एक कारण आरोग्य किंवा पर्यावरणशास्त्रातलं असेल. याला म्हणतात आपण कृतीपत्रिका समजून घेणे. मला कळलं की कोणकोणत्या विभागातनं शास्त्रीय कारणं येणार आहेत. मित्रांनो, शास्त्रीय कारणाला 2 मार्क असतात. तुमच्या उत्तरामध्ये 2 मुद्द्यांची अपेक्षा असते. काही विद्यार्थ्यांनी 4 मुद्दे लिहिले तरी चालतात, पण कमीत कमी तुमची 2 मुद्दे अपेक्षित आहेतच. उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की श्वसनामधून ऊर्जा निर्माण केली जाते. मग याचं शास्त्रीय कारण पहिला मुद्दा काय आहे, तर श्वसन. याचा अर्थ काय, तर श्वसन म्हणजे ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. ही झाली श्वसनाची एक वैशिष्ट्य. घेतलेला ऑक्सिजन आत गेल्यानंतर काय करतो, तर ऑक्सिजनचा अन्न घटकाशी संयोग होऊन, रासायनिक क्रिया होऊन ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणून श्वसन ही प्रक्रिया ऊर्जा निर्मितीची आहे. 2 मुद्दे लिहिले पहा मी, एका मुद्द्याला 1 मार्क. याला म्हणतात गुणदान योजना समजून घेणे. शास्त्रीय कारण लिहिताना माझ्या समोरचा विद्यार्थी, हा प्रत्येक विद्यार्थी हा परीक्षेमध्ये उत्तर लिहित असताना 2 मुद्दे लिहिणारच, तरच तुम्हाला 2 मार्क पडणार आहेत, नाही तर नाहीत पडणार. प्रश्न 2ब काय आहे, 2ब मध्ये लघुत्तरी प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारतात, त्याच्यापैकी 3च तुम्ही सोडवायचे आहेत.
लघुत्तरी प्रश्नामध्ये एक छोटा प्रश्न विचारतील किंवा टिपा लिहा विचारतील, किंवा लघुत्तरी प्रश्नामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य लिहा, उदाहरणं लिहा हा प्रश्न विचारू शकतील, किंवा तुम्हाला स्पष्टीकरण करा अशाही स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतील. तुम्ही जर ओळींनी विज्ञान 2चा अभ्यास करत गेलात तर तुम्हाला कळेल की विज्ञान 2 मध्ये आरोग्यशास्त्र आहे किंवा पर्यावरणशास्त्र आहे. तर प्रश्न 2 मधला एखादा प्रश्न मला जर पर्यावरणशास्त्रातला प्रश्न विचारायचा असेल तर मी काय विचारील की तुमच्या शाळेमध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केलेले उपाय लिहा. याला आपण उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो. पुस्तकामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी, पर्यावरणाची वाढ करण्यासाठी, पर्यावरणातल्या घटकांचं प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी सर्व उपाय दिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी काहीही उपाय केलेले नसतील त्या विद्यार्थ्यांनी पुस्तकातलं उत्तर लिहायचं आहे आणि कंसात टीप टाकायची, आमच्या शाळेमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत म्हणून मी पुस्तकातले लिहिलेत. ज्याच्या शाळेमध्ये केलेले आहेत की पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण म्हणतो वृक्ष संवर्धन, झाडं लावा. शाळेने एका ग्रामीण भागामध्ये शिबिर घेतलं आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. हा एक उपाय. दुसरा उपाय काय तर पर्यावरणावर असलेल्या फिल्म दाखवणे. शाळेमध्ये पर्यावरणावर असलेल्या फिल्म दाखवल्या, त्याच्यावर चर्चा केली. तिसरा उपाय काय तर प्रत्यक्ष शाळेमध्ये वृक्षारोपणाचा प्रयत्न केला. चौथा त्यातला उपाय काय तर वृक्षारोपणासंबंधी शाळेच्या ग्रंथालयात असलेली पुस्तके वाचली. 4 उपाय लिहिले, प्रत्येकी अर्धा मार्क, 2 मार्क. याला म्हणतात उपयोजन, ज्ञानाचं उपयोजन. मित्रांनो, तुम्हाला सांगायला हरकत नाहीये, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे 4 भाग असतात. काही प्रश्न ज्ञानात्मक असतात, काही प्रश्न आकलनाचे असतात, काही प्रश्न उपयोजनाचे असतात आणि काही प्रश्न कौशल्याचे असतात. विज्ञानामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उपयोजनात्मक आहेत, विचारतात. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला आवश्यक आहे. विज्ञान 2 मधला प्रश्न तिसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 8 प्रश्न असतात, प्रत्येकी 3 मार्क असतात. 8 त्रिक 24 मार्क. त्यापैकी तुम्ही सोडवायचे कंपल्सरी 5, म्हणजे 5 त्रिक 15 मार्क. तिसऱ्या प्रश्नाला 15 मार्क आहेत, ऑप्शन सहित 24 मार्क आहेत. ज्या मुलांची तयारी उत्तम झाली ना, मी आत्ताच म्हटलं की तुम्हाला 36, 37, 38, 39, 40 मार्क मिळवायचे आहेत, असा विद्यार्थी सगळेच्या सगळे प्रश्न सोडवेल. म्हणजे प्रश्न तिसऱ्यामधले 8च्या 8 उपप्रश्न जेव्हा सोडवाल त्याला बुद्धिमान विद्यार्थी म्हणायचं, त्याला अभ्यास केलेला विद्यार्थी म्हणायचं. तुम्ही म्हणाल 5च प्रश्नाला मार्क आहेत, 8 कशासाठी सोडवायचे? तर त्याचाही नीट विचार करा. त्याच्यामध्ये 2 कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण असं आहे की 8ही प्रश्न जर तुम्ही सोडवून ठेवले आणि न जाणो चुकून प्रश्नपत्रिकेमध्ये त्यातला एखादा प्रश्न विचारायचा चुकला असेल, होऊ शकतं, चुका होऊ शकतात प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेत चुका होऊ शकतात. जर तो प्रश्न चुकीचा विचारला गेला असेल तर बोर्डाकडून टीप येते की एक प्रश्न विज्ञान 2 मधला चुकीचा विचारला गेल्यामुळं सर्व मुलांना 3 मार्क देण्यात आलेले आहेत. पण कोणाला, ज्यांनी प्रश्न अटेम्प्ट केलेला आहे, ज्यांनी प्रश्न तिथं सोडवलेला आहे त्याला,
ज्यांनी अटेम्प्टच केला नाही, ज्यांनी सोडवलाच नाही, त्याला नाहीत मिळणार मार्क. म्हणून मी नेहमी सांगतो, ऑप्शन सहितची सर्व प्रश्नपत्रिका, सर्व कृतीपत्रिका सोडवावी. त्यामुळं प्रश्न तिसऱ्याची सर्वात महत्त्वाची सूचना, पहिले 5 प्रश्न जे येत आहेत ते व्यवस्थित 1 2 3 काय आकडे टाकून सोडवा. आणि उरलेले आहेत ना, ते नुसते तिथं आकडे टाकून ठेवा ना. समजा तुम्हाला प्रश्न तिसऱ्यातला दुसरा प्रश्न येत नाही आहे, तिथं नुसतं प्रश्न तिसऱ्यातला दुसरा आकडा टाकून ठेवा. म्हणजे तुम्ही तो अटेम्प्ट केला, तुम्ही तो सोडवला. प्रश्न तिसऱ्याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रश्न तिसऱ्यामध्ये आकृतीवर आधारित प्रश्न असतात. आता शक्यतो आकृती काढायला विचारत नाहीत. शासनाला, बोर्डाला कळलेलं आहे महाराष्ट्रातल्या मुलांची चित्रकला टिंबटिंब आहे, मग नाही विचारायची आकृती. महाराष्ट्रातल्या पोरांना हृदयाची आकृती विचारली तर तो काढतो हृदयाची आकृती, पण दिसती जठरासारखी, मग नाही विचारतच नाहीत ना. पण मग आकृती देतात, हृदयाची आकृती देतील तुम्हाला आणि त्याच्यावर 3 प्रश्न विचारतील की ही आकृती कशाची आहे. या आकृतीमध्ये अशुद्ध रक्त किंवा अशुद्ध रक्त कोणत्या कप्प्यामध्ये आहे. या आकृतीमध्ये डाव्या कप्प्यामध्ये दोष निर्माण झाला तर शरीरावर काय परिणाम होईल. आता पहा, ह्याच्यातले पहिले 2 प्रश्न सोपे आहेत. आकृती कशाची आहे? मानवी हृदयाची. दुसरा प्रश्न काय आहे की अशुद्ध रक्त कुठल्या कप्प्यात आहे? तर अशुद्ध रक्त उजव्या कप्प्यात आहे. पण डाव्या कप्प्यामध्ये दोष निर्माण झाल्यानंतर मानवी शरीरावर काय परिणाम होईल, त्याचा रक्ताभिसरणाशी संबंध आहे. म्हणजे विद्यार्थ्याला इथे विचार करता आला पाहिजे की हृदयामध्ये जर काही दोष निर्माण झाला तर हृदयविकार, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. 1 नंबर शक्यता ही आहे. दुसरी शक्यता काय आहे? रक्ताभिसरणामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता आहे. तिसरा दोष काय आहे की रक्ताचं ब्रेनला म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करण्याचं प्रमाण कमी होऊन संपूर्ण शरीरावरचं मेंदूचं नियंत्रण जाण्याची शक्यता आहे. हे उत्तर पुस्तकात नाही आहे, पण हे उत्तर ज्याला रक्ताभिसरण संस्था कळली आहे, ज्याला चेतासंस्था कळलेली आहे, त्या विद्यार्थ्याला हे उत्तर लिहिता येणार आहे. याला म्हणतात उपयोजन, ॲप्लिकेशन. तुम्हाला या दृष्टिकोनातून अभ्यास करावा लागेल. म्हणजे मी नेहमी विद्यार्थ्यांना सूचना करतो की प्रश्न तिसऱ्याची तयारी करण्यासाठी पाठ्यपुस्तक उघडा आणि पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यामध्ये जी आकृती दिलेली आहे त्या आकृतीचा अभ्यास व्यवस्थित करा. काही धड्यामध्ये 4-4, 5-5 आकृत्या दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन असे 2 भाग आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. सूत्री विभाजनामध्ये जवळजवळ 9 आकृत्या आहेत. तुम्ही त्या 9च्या 9 आकृत्यांचा अभ्यास करा. श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे किंवा प्रजनन संस्था आहे. प्रजनन संस्थेमध्ये जवळजवळ 6 आकृत्या दिलेल्या आहेत. त्या प्रत्येक आकृतीचा अभ्यास करा. प्रत्येक आकृतीवर प्रश्न तयार करा. आपल्याला आकृतीवर प्रश्न कधी तयार करता येतो? ज्याला आकृती कळलेली आहे ना, त्यालाच आकृतीवर प्रश्न तयार करता येतो. त्यामुळे माझी तुम्हाला सूचना आहे, ह्या उरलेल्या 5-6 दिवसामध्ये विज्ञान 2ची जी आपल्याला उजळणी करायची आहे, विज्ञान 2ची आपल्याला रिव्हिजन करायची आहे, ती रिव्हिजन करण्यासाठी पाठ्यपुस्तक घ्या. पाठ्यपुस्तकातलं प्रत्येक टॉपिक, प्रत्येक धडा उघडा आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या आकृत्या आहेत त्या आकृत्यांवरचे प्रश्न पुस्तकातच लिहून काढा ना. आकृतीच्या शेजारी प्रश्न लिहा. तुम्ही आकृतीच्या शेजारी प्रश्न लिहिले की तुम्हाला लगेच कळेल की ह्या आकृतीवर अशा अशा प्रकारचे प्रश्न येत आहेत.
म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी जो अभ्यास करायचा ना, त्याची ही तयारी. त्यामुळे प्रश्न तिसऱ्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवा. प्रश्न तिसऱ्यामध्ये जसे आकृतींवर प्रश्न आहेत, तसे प्रश्न तिसऱ्यामध्ये संकल्पना चित्र असेल. तुमच्या पुस्तकामध्ये धडा संपल्यानंतर संकल्पना चित्र दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करा. प्रश्न तिसऱ्यामध्ये तक्ता असेल. तक्ता म्हणजे कसा तक्ता? उदाहरणार्थ उदाहरण तुम्हाला मी सांगतो की अनुक्रम नंबर, अन्न घटकाचे नाव, त्यानंतर कोणत्या पदार्थातून घटक मिळतो आणि त्याचं महत्त्व, असा तक्ता दिला आहे. आकडा 1 पिष्टमय पदार्थ, मग त्याच्या पुढे कोणत्या घटकातून मिळतो, तिथं उत्तर लिहिणार मी गहू, तांदूळ, ज्वारी किंवा साखर. त्यानंतर त्याचं महत्त्व काय, तर त्याचं महत्त्व ऊर्जा निर्माण करणे. म्हणजे पुढच्या तक्त्यामध्ये तुम्ही या गोष्टी भरायच्या आहेत. त्याच्या खाली देताना काय देतील, समजा त्यांना प्रथिनावर प्रश्न विचारायचा आहे, तर ते अन्न घटकातला भाग मोकळा सोडतील आणि पुढं कोणत्या घटकातून मिळतो ते मोकळी जागा सोडतील. त्यानंतर त्याचं महत्त्व काय आहे, तर त्याचं महत्त्व आहे तुमची रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे, हे दिलेलं असेल. त्याच्यावरून तुम्हाला ओळखावं लागेल की हे प्रथिन अन्न घटकाचं महत्त्व, प्रथिन अन्न घटकाचं संपूर्ण स्पष्टीकरण आहे. तुम्हाला तक्ता पूर्ण करता आला पाहिजे. 3 मार्काच्या तक्त्यासाठी त्या तक्त्यामध्ये 6 मोकळ्या जागा दिलेल्या असतात. तुम्ही त्या दृष्टिकोनातून तयारी करा. किंवा प्रश्न तिसऱ्यामध्ये काही वेळेला असाही एखादा नाविन्यपूर्ण प्रश्न विचारण्याची शक्यता असते की समजा तुम्ही पुण्यावरून मुंबईला चाललेला आहात किंवा सुट्टी लागलेली आहे. सुट्टी लागल्यानंतर आपण प्रवास करतो, मामाच्या गावात सुट्टीला मामाच्या गावी चाललेलो आहे. जाता जाता रस्त्यात एक अपघात बघितला. अपघात बघितल्यासाठी गाडी थांबली, खाली उतरलो, अपघात बघितला. त्या अपघातामध्ये अपघातामध्ये झालेल्या माणसाला मेंदूला धक्का पोहोचलेला होता. मग तिथं विचारतील प्रश्न की या अपघातामध्ये मेंदूला धक्का पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीच्या शारीरिक स्थितीवर काय परिणाम झालेला असेल. आता हा पूर्ण जजमेंटचा प्रश्न आहे, हा पूर्ण आकलनाचा प्रश्न आहे, हा पूर्ण ज्याला मज्जासंस्था समजलेली आहे त्याचा प्रश्न आहे उत्तर याचं पुस्तकामध्ये, पण ते दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. प्रश्न तिसऱ्यामध्ये अशा स्वरूपाचे प्रश्नही येऊ शकतील. प्रश्न तिसऱ्यामध्ये काही वेळेला डायरेक्ट प्रश्न विचारतात की मानवी मेंदूची सुबक आकृती काढून मानवी मेंदूचे रचना व कार्य लिहा. मग तुम्हाला कळलं पाहिजे की 3 मार्क आहेत. 1 मार्क आकृतीला आहे, उरले 2 मार्क. रचनेला 1 मार्क आहेत, 2 मुद्दे लिहायला पाहिजेत. कार्याला 1 मार्क आहेत, कार्यामध्ये 2 मुद्दे लिहायला पाहिजेत किंवा महत्त्व 2 मुद्द्यात लिहिलं पाहिजे. विज्ञान 2 हे संपूर्ण पाठ्यपुस्तक आहे ना मित्रांनो, ते फक्त वाचून समजणारं पाठ्यपुस्तक आहे. कारण विज्ञानामध्ये काय आहे, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे 3 भाग आहेत. त्यातलं भौतिकशास्त्र हे समजून घेतल्याशिवाय समजत नाही. रसायनशास्त्र सुद्धा समजून घ्यावं लागतं, पण जीवशास्त्र फक्त वाचन केलं की कळतं. त्यामुळे तुम्ही पाठ्यपुस्तकाचं वाचन व्यवस्थित करा. उदाहरणार्थ विज्ञान 2च्या पाठ्यपुस्तकामध्ये सूक्ष्म जीवशास्त्रावर 2 धडे आहेत, 2 पाठ आहेत. त्या सूक्ष्म जीवशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू यांची नावं दिलेली आहेत. ती नावं अजिबात लक्षात राहत नाहीत. जे
कॉलरा व्हिब्रिओ असं नाव दिलेलं आहे, किंवा मायकोबॅक्टेरियम लेप्री असं नाव दिलेलं आहे. ही नावं इतकी गुंतागुंतीची नावं आहेत ना, ती नावं अजिबात लक्षात राहत नाहीत. किंवा सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये आपण म्हणतो की किण्वन क्रिया आहे, फर्मेंटेशन, किण्वन क्रिया आहे. आता हे किण्वन नाव इतकं विचित्र आहे ना, ते लक्षातच राहत नाही. मग त्या किण्वन प्रक्रियेमध्ये काय काय प्रोसेस होती, काय काय प्रक्रिया घडती, ती सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लक्षात राहत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर सूक्ष्मजीवशास्त्राच्या धड्यांचा अभ्यास करताना अशी जी गुंतागुंतीची नावं आहेत ती एका छोट्या वहीमध्ये किंवा एका वेगळ्या कागदावर लिहून काढा ना. ती जर तुम्ही लिहून काढली तर तुम्हाला ती नाव एकदा कळल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येणार आहे. कारण आपल्याला मार्ग तर शोधला पाहिजे की गुंतागुंतीची नावं आहे ती लक्षात राहत नाही. सगळी मुलं म्हणतात विज्ञान 2 ना माझ्या काही लक्षातच राहत नाही. लक्षात राहत नाही म्हणजे ती नावं गुंतागुंतीची असल्यामुळे लक्षात राहत नाही. तर त्यासाठी एक छोटी वही करा, किंवा पुस्तक वाचताना तुम्ही सूक्ष्मजीवशास्त्राचा धडा वाचताय तर तुमच्याजवळ मार्कर घ्या किंवा लाल पेन घ्या आणि ते जे नाव आहे ते नाव अधोरेखित करून ठेवा. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रतिजैविके, त्याला इंग्लिश शब्द आहे अँटीबायोटिक्स. सगळीकडे अँटीबायोटिक शब्द प्रसिद्ध आहे, पण प्रतिजैविके म्हटल्यानंतर कळत नाही. मग ती प्रतिजैविके कोणकोणती आहेत, मग ती प्रतिजैविकांची नावं कुठली, सगळ्या औषधाची नावं थोडीच लक्षात ठेवणार आहेत, थोडेच डॉक्टर आहात तुम्ही. पण ती औषधाचं एखाद दुसरं नाव तरी मला उत्तरपत्रिकेमध्ये लिहिता यायला पाहिजे. त्यासाठी मी ती सगळी औषधाची नावं वेगळ्या वहीत लिहून काढेल, किंवा मार्करनी त्याला अंडरलाईन करेल, किंवा मार्करनी त्याला मार्क करून ठेवेल. म्हणजे मला वाचताना लगेच कळेल, अरे ही प्रतिजैविकांची 4 नावं आहेत ना, ती 4 नावं अशी अशी आहेत. मित्रांनो, विज्ञान 2 मधला प्रश्न 4था अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याला 5 मार्क आहेत. 2 प्रश्न तुम्हाला विचारतात, त्याच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. विज्ञान 2 मध्ये शक्यतो त्यातला पहिला आकडा आहे तो पुढील उतारा वाचून उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. उतारा पुस्तकातला आला तर सोपी कृतीपत्रिका आली, उतारा पुस्तकाच्या बाहेरचा आला तर अवघड कृतीपत्रिका आली. उतारा जो 5 उतार्यावर 5 प्रश्न विचारतात, प्रत्येकी 1 मार्क असतो. त्या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्नांची उत्तरं उतार्यात आहेत, 2 प्रश्नांची उत्तरं उतार्यात नसतात. समजा तुम्हाला शेती या भागावर उतारा दिला असेल तर पहिल्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या उतार्यात मिळतील, आणि त्याच्या पुढचा प्रश्न असेल की सध्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानातली कोणती उपकरणं वापरतात. तुम्हाला हे माहिती असलंच पाहिजे. ते उतार्यात आहे नाही त्याचा संबंध नाही आहे. किंवा दुसरा प्रश्न विचारतात, दुसरा त्याच्यावरचा प्रश्न विचारतील की शेतामध्ये कोणकोणत्या प्रकारची रासायनिक खतं वापरतात. हे तुम्हाला माहीत असलंच पाहिजे ना, एक तरी खत तुम्हाला माहिती पाहिजे ना, नाही तर मग शेतीचा काय उपयोग आहे. अशी जी 2 प्रश्न असतात ती त्या उतार्याच्या अनुषंगाने विचारतात, त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून तयारी करा. त्यातला दुसरा प्रश्न असतो, त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये एक मोठा प्रश्न विचारतील, डायरेक्ट त्याला 5 मार्क असतील. पण आता गेल्या 2 वर्षापासून बोर्डाने ही सिस्टीम बदलली आहे. त्याच्यामध्ये एक आकृती देतात आणि त्या आकृतीवर प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ समजा अलैंगिक प्रजनन, तुमच्या पुस्तकामध्ये प्रजननाचा भाग आहे, लैंगिक प्रजनन, अलैंगिक प्रजनन. अलैंगिक प्रजननामध्ये वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. ते शाकीय प्रजनन असेल किंवा ते खंडीभवन असेल. मग ते तुम्हाला काय करतील, तिथं अमिबा, पॅरामेशियम ह्या सगळ्या आकृत्या देतील आणि त्याच्यावर 5 प्रश्न विचारतील की शेजारच्या आकृतीमध्ये दिलेल्या सजीवामध्ये कोणत्या प्रकारचं प्रजनन दिसून येतं, त्या प्रजननाचं वैशिष्ट्य लिहा. पेशीचं द्विविभाजन म्हणजे काय, बहुविभाजन म्हणजे काय, बहुविभाजनाचं महत्त्व काय.
आता हे ज्याला अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया उत्तम कळलेली आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. इथे 5 मार्कासाठी एक एक गुणाचे 5 प्रश्न विचारलेत, ते आकृतीवरून विचारलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की विज्ञान 2 मध्ये आकृत्यांचा जास्तीत जास्त अभ्यास करा. तेव्हा प्रश्न 4थ्याची काळजी करू नका. प्रश्न 4था त्या मानाने खूप सोपा असतो. अशी 4 प्रश्नाची तयारी केली तुम्ही तर विज्ञान 2 ची तयारी उत्तम होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तुम्हाला मुद्दाम सूचना सांगून ठेवतो की मित्रांनो, 40 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, 40 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये 32 गुणांचे प्रश्न पाठ्यपुस्तकामध्ये धडा संपल्यानंतर जे स्वाध्याय दिलेले आहेत त्याच्यातलेच आहेत. तुम्ही आत्ता ज्या परीक्षेला सामोरं जाताय त्यात 32 प्रश्न स्वाध्यायातले आहेत. येणार आहेत असं म्हणत नाही, मी आहेत म्हणतोय. तुमचं काम काय आहे? तुम्ही सगळे स्वाध्याय व्यवस्थित सोडून ठेवा, तुम्हाला 32 मार्क पडतील. मग उरलेले 2-4 मार्कच मिळवायचे आहेत ना. इतकी विज्ञान 2 ची कृतीपत्रिका सोपी आहे. तेव्हा आजपासून प्रयत्न करा सुरू की ज्यांचा अभ्यास, ज्याला भीती वाटते त्याने उद्यापासून स्वाध्याय सोडवायला सुरुवात करा. एक 2-3 दिवसामध्ये स्वाध्याय सोडून पूर्ण झाले की परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करा आणि 32-34 गुण मिळवा. या दृष्टिकोनातून विज्ञान 2 कडे पाहायला हरकत नाही. परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आमच्या शुभेच्छा किरकोळ नाही आहेत, त्या 2-3 मार्काच्या आहेत. 40 पैकी 32 मार्क तुमचे, आमच्या शुभेच्छाचे 3 मार्क, असे 35 मार्क प्रत्येकाला पडावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.